पण हे सुरातून केलेलं स्वागत त्याला शब्दांची जोड आहे. आज इथे या स्वागताला चंदनाचा गंध आला. आज इथे या स्वागताला चंदनाचा गंध आला. आज इथे या स्वागताला चंदनाचा गंध आला. आज इथल्या थोर वीणा चंदनाचा गंध आला. आज इथल्या स्वागताला चंदनाचा गंध आला. स्पर्श होता पाऊलांचा हासल्या दारी दिशा. रंग प्रेमाच्या सरीने बोलती झाली उषा. अंतरीच्या स्पंदनाला दर्शनाने वेग आला. आज इथल्या स्वागताला चंदनाचा गंध आला. कंठ फुटला या धरेला आसवांची दार झाली. हीच आशा आमुछाया भावनांचे वस्त्र न्यारी. देवतांचा वृंद तोही आशीर्वादातून झाला. आज इथल्या सोरवीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या स्वागताला चंदनाचा गंध आला. चंदनाचा गंध आला. चंदनाचा गंध आला. खूप छान करतोय आपण औपचारिकपणे. स्वागत करतोय आपण समोर बसलेल्या व्यासपीठावर बसलेले आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आपले श्री राठोड सर. मी विनंती करेन सुनील यादव सरांना की त्यांनी मंचावर येऊन राठोड सरांना पुष्पगुच्छ आणि आमची शुभेच्छा भेट ही द्यावी विनंती करेन. सुनील यादव सर. हो, 5 दिवस शांतपणे डोक्यावर बर्फ ठेवून चेहऱ्यावरची जराही रेष हलवू न देता राठोड सरांनी आपल्या सर्वांना या ट्रेनिंगमध्ये योग्य ते मार्गदर्शन केल्या वेळोवेळी माहिती दिलेली आहे. खरं तर त्यांची उपस्थिती ही खूप अमूल्य आहे या ट्रेनिंगमध्ये. याच्यानंतर मी विनंती करेन जयश्री वत्सराजन मॅडम यांना की त्यांनी आमच्या यास्मिन मुजावर मॅडमचं स्वागत करावं आणि त्यांना आमच्याकडून एक शुभेच्छा भेट. प्रेमाची भेट आहे ही आमची. त्यानंतर मी आमंत्रित करते अभिषेक मिश्रा सरांना. त्यांनी यशवंत पारधी सरांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींची स्नेह भेट त्यांना द्यावी. त्यानंतर मी विनंती करते आमंत्रित करते चौरसिया बलराम सरांना. यांनी श्री विकास महाजन सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि त्यांना स्नेह भेट द्यावी. आता मी आमंत्रित
आमंत्रित करते गौतम माने सरांना. त्यांनी श्री कृष्णकुमार राय सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आणि त्यांना स्नेह भेट द्यावी. यानंतर मी आमंत्रित करते राम जन्मसेन यांना. त्यांनी श्री किरण गळवी सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्नेह भेट द्यावी. किरण गळवी सर. धन्यवाद. धन्यवाद. या सर्व सुलभकांनी खरं तर खूप पेशन्स ठेवला. प्रत्येकाची वेगवेगळी कामगिरी होती याच्यामध्ये. किरण दळवे सरांच्या हाती थोडासा शिस्तीचा बडगा दिला होता. महाजन सर अगदी काय म्हणू ज्याला आपण की खूप साधे सरळ आणि प्रत्येकाशी त्यांच्या चेहऱ्यावरती असं काही कधी राग वगैरे दिसलाच नाही. त्याच्यानंतर पारधी सर आहेत ते सगळ्यांशी हसून हसूनच बोलत होते. म्हणजे ते रागाने बोलत असले तरी हसूनच बोलत होते. त्यामुळे समोरच्याला काही राग यायचा प्रश्नच नव्हता. आणि यास्मिन मॅडम तर खरोखर काय म्हणतात ना की या सगळ्यामध्ये चेरी ऑन द केक असतं ना तसा प्रकार होता की त्या एकट्याच होत्या. ती सगळी धुरा सांभाळत होत्या. एवढ्या सगळ्या बायकांमधून त्या एकट्याच म्हणजे आमच्यासाठी त्या एकट्याच होत्या. आणि खरोखर त्यांनी पण आपली कामगिरी खूप छान पद्धतीने पार पाडली मॅडम आणि तुमचं कौतुक आहे. तर मी आता आपल्यामधून इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते जयश्री वत्सराजन मॅडम यांना. Good afternoon, everyone. Myself, Jayashree Valsarajan, and I am from Kaptila High School and Junior College, Kurla West. And I am deeply honored to be here today to speak about IOT NEP Training Program 2020, second phase 2.0, held at Gandhi Bal Mandir High School from 11th February to 15th February 2025. The National Education Policy 2020 is a landmark policy aimed at transforming the education sector in India. And we got this golden opportunity to attend this training, which provided us with enough knowledge and valuable insights into the policy's vision, goals and strategies. A big thanks to our CRC, Rathod sir, and all the 5 resource persons. And these 5 resource persons, Yasmin madam, Yashwant Bharti sir, Vikas Mahajan sir, Kiran Delhi sir, and Krishna Kumar Rai sir. And all have done a wonderful job. Give them a huge round of applause. And they have explained well about the various aspects of NEP 2020, including holistic education and competency-based education, assessment reforms, and many more things. And overall, the program was a very knowledgeable, understanding, as well as fruitful for all the trainees. And lastly, I would like to thank Shri Panchal sir, the principal of Gandhi Bal Mandir School, for providing us with a spacious hall and all the necessary facilities for all these trainees. And thank you all, and all the best for your future teaching strategies. Okay, thank you. आता मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे शर्मिला शिरसाट, गाडी महाराज विद्यालय. शुभ दुपार.
मला माझा परिचय देण्याची आवश्यकता आहे असं मला नाही वाटत. आणि इथे जे बसलेले आहेत ते सगळेच मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतात. आय राईट? यस ऑर नो? आपण इथे प्रशिक्षणाला 11 तारखेपासून आलेलो आहे. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले आपले सगळे आरपी पर्सन्स खरंच अगदी खूप मेहनतीने यांनी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केला. तो सक्सेसही झाला. पण आपण किती ग्रहण केला ते आपल्या प्रत्येकाला आत्मनिरीक्षण केल्यावर समजेल. त्याच्यामध्ये सांगायची गोष्ट अशी की सुख दुःख एका नाण्याच्या 2 बाजू असतात. ज्या वेळेला प्रशिक्षणाचं मेसेज आमच्या ग्रुपवर आला त्यावेळेला अगदी कपाळावर आठ्या आल्या आणि आता 5 दिवस कसे जाणार हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता. प्रशिक्षणामध्ये आम्ही नावाजलेलेच आहोत आणि नेहमी आमचीच नावं असतात. या प्रशिक्षणामध्ये आणखी एक वेगळं पण असं मला जाणवलेलं आहे, तुम्हालाही जाणवलं असेल की या वेळेला नवनिर्मित आणि नवनवीन निर्मितीचे आपले आरपी आहेत सगळे यंग स्टार्स यांना आपण प्राधान्य दिले यावेळेस. मागच्या वेळेला आपण थोडेसे मिडल एजचे होतो पण यावेळेस मी ऑब्झर्व केलं की यावेळेला सगळे यंग स्टार दिसत आहेत. अँड आय एम थँकफुल फॉर द डिपार्टमेंट की अशा यंग स्टारना त्यांना येण्याचा चान्स दिला आहे. त्यांचं मनोरंजनाने इथे येऊन आम्हाला शिकवण्याचा धाडस केलेला आहे. आपण तिथे बसून तवाट्या करतो, गप्पा मारतो, ते बिचारे इथे मनापासून मगाशी मनीषाने सांगितल्याप्रमाणे बेंबीच्या बेटापासून मोडत असतात. त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आपला कृष्णकुमार सरांचा होता स्लाइड चेंज करण्याचा. बरोबर ना? नेक्स्ट म्हटल्याबरोबर आपली पापणी लावत नाही तोपर्यंत तिथे स्लाइड चेंज व्हायची. जे सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्यांचा होता. प्रशिक्षण खूप छान झालंय. दळवी सरांना मी प्रथमच पाहिलेलं आहे. थोडे कडक शिस्तीचे आहे, नाकावरचा राग पण आहे. आणि आपण कसं वर्गामध्ये आपलं ऐकलं नाही मुलांना की आपण दटावतो त्यांना, तसे ते आपल्याला दटावत पण होते. आय लाईक इट. मनापासून त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत. महाजन सरांचं सांगा म्हटलं तर एकदम शांत मूर्ती आणि त्यांचं शिकवणं, त्यांचं प्रभुत्व, भाषेवरचं प्रभुत्व, शिकवण्याचं प्रभुत्व मला खरंच खूप आवडलं आणि मला त्यांचं शिकवण्याची पद्धती पण खूप आवडली. त्यानंतर सगळ्यांचेच परिचित आपले यशवंत पारधी सर यांना मी फार खूप वर्षापासून ओळखते आहे. मला सगळ्यात आनंद कसला झाला असेल की या वेळेला पारधी सरांना आरती म्हणून निवडलं आणि मी आल्यावर त्यांना बोलले पण चला आता पारधी सर आता समजेल ट्रेनिंग म्हणजे काय. कारण माझा आणि पारधी सरांचा संबंध खूप वर्षापूर्वीपासूनच आहे. जिथे जिथे आम्ही ट्रेनिंगला असेल तिथे तिथे आमचा हा ग्रुप असतोच. जरा काही नवीन चेहरे आहेत बऱ्यापैकी पण बाकीचे आम्ही सगळेच जुनेच आहोत. म्हणून मी पारधी सरांना आल्यावर त्यांना टोचलं पण पारधी सर आता कुठे पळून जाणार. त्यांनी अगदी स्मित हास्य केलं आणि त्यांना समजलं मॅडमला काय बोलायचं आहे. सॉरी सर पण मला ते बोलावंसं वाटलं पण बोलते. यास्मिन मॅडम पण माझ्यासाठी नवीनच आहे. पहिल्यांदाच मी त्यांना पाहिलं होतं. त्याआधी मनापासून शिकवण्याचा खूप प्रयत्न करत होता. पण काय तुम्ही म्हणजे मी आमचं हे नाही करत आहे यास्मिन मॅडम, आम्ही ना तुमच्या पेक्षा ना थोडेसे जास्त पावसाळे बघितले. त्यामुळे ना जाऊ दे, किती ट्रेनिंग केलंय तिथे जाऊन काय करणार आहात आपण. आणि म्हणून ते शिकवत असताना त्यांनाही समजत होतं की कोणी माझ्याकडे लक्ष देत नाहीये. पण माझ्यावर जो कार्यभार सोपवला आहे तो मला पूर्ण करायचा आहे. आणि वेळोवेळी पारधी सर आणि महाजन सर, दळवी सर आम्हाला राठोड सरांच्या धमक्या द्यायच्या. राठोड सर ऐकत होते की सगळे गप्पा बसायचे, नको बाबा राठोड सर आहेत म्हणून. पण राठोड सर मुळात खूप छान आहेत, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. ते कधी कोणावर रागवत नाही आणि कोणाचा एखादा प्रॉब्लेम्स पण असेल, फॅमिली प्रॉब्लेम्स, तर खरंच ते ऐकून घेतात आणि ते सॉल्व्ह पण करतात. म्हणजे असं नाही म्हणते की त्यांना घाबरू नका, पण ते आपल्याबरोबर फिक्स होणारे पण आहेत.
तेवढे कडक शिस्तीचे पण आहेत, त्यांच्यावरही जबाबदारी आहे. या सेंटरचं त्यांना प्रभुत्व दिलेलं आहे आणि ते त्यांना पार करण्यासाठी काही त्यांना आपल्याला नियम लागू करावे लागतात. या ट्रेनिंगची मजा पण आली आणि आम्हाला थोडंसं गैरसोय पण झाल्यासारखी वाटली. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा तुमची सगळ्यांची माफी मागते सगळ्या राठोड सर, कारण आम्ही सेंटर निवडलं जे आहे ना ते स्टेशनपासून खूप दूरवर होतं. आम्हाला येण्या जाण्यासाठी फार दिक्कत करावी लागली. दुसरं म्हणजे येस करेक्ट, चौथा माळा म्हणलं छातीवर जसं दडपण आलं. बाप रे, त्या ट्रेनमध्ये बसल्यावरच मला आठवायचं अरे बापरे 4 माळे चढायचे. आणि मला वाटतं मी असंही केलं असावं, 4 माळे एकदा चढल्यावर कोणी पुन्हा खाली उतरणार नाही आणि त्यांनी कदाचित हा चौथा माळा निवडला असेल. यापूर्वीचा अनुभव सांगते, आम्ही होली बसला मागच्या वर्षी होतो. आम्ही रिसेस झाल्यानंतर बऱ्यापैकी उशिरा वर्गात यायचो, लेक्चर सुरू झालेले असायचे आणि खालीच असल्यामुळे इथे तिथे फिरणं आमचं चालूच होतं. मे बी राठोड सरांनी ते नोटीस केलं असणार आणि म्हणूनच हा चौथा माळा निवडला असणार. तर मी पुन्हा एकदा सगळ्या आरबीचं खरंच मनापासून धन्यवाद मानते, आभार मानते की त्यांनी आम्हाला खूप छान ज्ञान दिलं आणि जे जे आम्ही इथे घेतलेलं आहे मी त्यांना आश्वासन देऊ इच्छिते की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, आमच्या शिक्षकांपर्यंत, आमच्या मुख्याध्यापकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. शमा म्हणाले की अगदी खरं आहे की इथे ट्रेनिंगला म्हणजे पारदेसर समोर बसलेले आहेत ना, आपण म्हणतो ना हक्का पहिया तो प्यारे चलेगा. कधी जे समोर बसलेले आहेत ते इथे असतात आणि इथले बसलेले तिथे असतात. तर मला आठवते क्षमता दृष्टीच्या ट्रेनिंगला मी सुलभक होते, इथे होते आणि पारदेसर समोर होते. तर पारदेसर ॲज अ प्रशिक्षणार्थी म्हणून कसे होते ते काय आता मला निबंध वाचायचा नाहीये, पण असं होतं की कधी आपण इथे तर कधी आपण तिथे असू शकतो. त्यामुळे दोन्हीकडच्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. आणि शमा म्हणाले की 4 मजले, तर ज्यांच्या शाळेमध्ये दररोज 4 मजले चढायची सवय ज्यांना आहे त्यांना या 4 मजल्यांचं काही नव्हतं वाटलं. ज्यांच्या शाळेमध्ये फक्त तळमजलं आहे त्यांना हा प्रॉब्लेम होता. आम्ही दररोज आमच्या शाळेत 4 मजले चढतो उतरतो, पहिला पिरियड दुसरा मजला, चौथा पिरियड पहिला मजला, अशी आमची रकेट चालू असते. त्याच्यामुळे 4 मजल्यांचं काही विशेष नाही वाटलं. पण ज्यांचं सभी आरती और जिन्होंने अरेंज किया और बहुत सारी सहायता की, उनको भी धन्यवाद. सच बोलूं तो जिस तरीके से आरपी लोगों ने हम लोगों को नॉलेज दिया है, मुझे ऐसा लगता है कि जैसे पुराने जमाने में ऋषि मुनि होते थे ना, हिमालय पर्वत पे बैठे रहते थे, कैसा भी मौसम हो, बारिश हो, बर्फ गिरे, आंधी आए, तूफान आए, वो अपना काम जारी रखते थे. उसी तरीके से पीछे कोई सोया है, टिफिन खा रहा है, अंदर आ रहा है, बाहर जा रहा है, आवाज कर रहा है, चिल्ला रहा है, लेट आ रहा है, जल्दी जा रहा है, लेकिन सर लोगों ने, सभी आरटीओ ने अपना काम बहुत ही अच्छे तरीके से, बहुत ही अच्छे तरीके से. एक टीवी पे ऐड आता है परफ्यूम वाला, एक एक्टर रहता है और उसने कोई परफ्यूम लगाया होता है, बहुत सारा डीओ परफ्यूम लगाया होता है, सब उड़ जाता है, उसका शर्ट भी उड़ जाता है. और फिर एक लड़की पास होती बोलती सब उड़ गया लेकिन तुम्हारा परफ्यूम नहीं उड़ा. उसी तरह जो सर ने ज्ञान दिया, जिन्होंने भी सुना है, वो ज्ञान उड़ेगा नहीं, परफ्यूम की तरह वैसे जाएगा. एक बार फिर से आप सभी को मन से आभार और धन्यवाद. मेरे पास आज की जो सूत्र संचालिका है मनीषा मैम, उन्होंने बहुत ही अच्छी मोनो एक्टिंग किया, साथ ही साथ इनका सूत्र संचालन बहुत ही श्रेय रहा. तो सबसे पहले मैं इनका स्वागत करना चाहूंगा गिरजा मैम से. प्लीज इनका स्वागत करिए.
उनकी ट्रेनिंग पे जो स्टेज पर बैठे हुए वो हम उस्तादों के उस्ताद बैठे हुए हैं और हम सब उस्ताद हैं, उनके लिए भी और मेरे उस्ताद के लिए भी और आप सब जो उस्ताद हैं उन सब के लिए मैं कुछ शेयर करना चाहती हूँ। उस्ताद हूँ, मुझे इस पर मलाल थोड़ी है। उस्ताद हूँ, मुझे इस पर मलाल थोड़ी है। मुल्क का मुस्तकबिल संवारना आसान थोड़ी है। बस उस्ताद ही फिक्रमंद है सबके उरूज के लिए। बस उस्ताद ही फिक्रमंद है सबके उरूज के लिए। यहाँ किसी को किसी का ख्याल थोड़ी है। मजाक तो तब है किसी ख्वाब के जर्रे को मुनव्वर कर दो। मजाक तो तब है किसी ख्वाब के जर्रे को मुनव्वर कर दो। सिर्फ अपनी जात को रोशन करना कमाल थोड़ी है। मिटाना पड़ता है खुद को कौम की तरक्की के लिए। मिटाना पड़ता है खुद को कौम की तरक्की के लिए। ये काम कोई मामूली काम थोड़ी है। थैंक यू। बहुत खूप. शकील सर येत आहेत तुमच्या समोर. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक काही सादर करतायत तुमच्या समोर नेहमीप्रमाणे. धन्यवाद मैडम. मेरे हाथ में एक पुस्तक है, ये मेरी प्रकाशित होने वाली पुस्तक है. इसका शीर्षक है खुशी के लिए और ये कविता संग्रह है. इसकी कुछ कविताएं जो है वो आपके सामने प्रस्तुत करता हूँ. सारी की सारी नहीं सुनाऊंगा, आप लोग एक सुना दूंगा बस. मैडम ने कहा कि एक तो नहीं सुनाऊंगा, 2 सुना दूंगा. अच्छी छोटी छोटी है, ठीक है, क्योंकि कवि के हाथ में जब माइक आ जाता है ना तो माइक नहीं छोड़ता, सब छोड़ देता है लेकिन माइक नहीं छोड़ता. कुछ हल्का फुल्का सा सुनाता हूँ ताकि आप लोगों को भी मजा आ जाए. ठीक है, चश्मा नहीं लाया तो थोड़ी नजर की, दूर की नजर मेरी अच्छी है, नजर की नजदीक की नजर थोड़ी खराब है. अच्छा, दूर वाले दिखते होंगे फिर. हाँ, पीछे वाले आप बराबर दिखाई दे रहे हैं. तो लिखने की कोशिश कर रहा हूँ. पेश है कि हवा की एक लहर उन्हें बेनकाब कर गई. हवा की एक लहर उन्हें बेनकाब कर गई, दिखाकर एक झलक हमें बेताब कर गई. हवा की एक लहर उन्हें बेनकाब कर गई, दिखाकर एक झलक हमें बेताब कर गई. न लगी आग ऐसी प्यास क्या बताएं, न लगी आज तक ऐसी प्यास क्या बताएं. आंखों का जादू पानी शराब कर गई. आंखों का जादू पानी शराब कर गई. देखते क्या हम बेजान मुजस्समे में, देखते क्या हम बेजान मुजस्समे में, मतलब मूर्ति में. देखते क्या हम बेजुबान मुजस्समे में, नजर उनकी बुत को शबाब कर गई. और हवा की एक लहर हमें उन्हें बेनकाब कर गई. और करवटे बदलते देखा, करवटे बदलते देखा किया सुना आसमान. करवटे बदलते देखा किया सुना आसमान. हम लोग रास्ते से गुजरते हैं, किसी को देख लेगा तो घर पे जाने के बाद में या तो छत निहारते रहते हैं, क्योंकि बॉम्बे में तो आसमान नजर आता नहीं, छत ही नजर आती है. फिर भी मैंने यहाँ पर आसमान लिख दिया हुआ है कि करवटे बदलते देखा किया सुना आसमान. आकर जिंदगी में सितारों भरा लिबास कर गई. हवा की एक लहर उन्हें बेनकाब कर गई. और गुजर रही थी शाम तन्हाई में, गुजर रही थी शाम तन्हाई में, आकर दिल में खाना खराब कर गई. गुजर रही थी शाम तन्हाई में, आकर दिल में खाना खराब कर गई. भटक रही थी सुनसान पनाहों में रूह, भटक रही थी सुनसान पनाहों में रूह. छूकर गेसुओं से जिंदगी शहनाज कर गई, छूकर गेसुओं से जिंदगी शहनाज कर गई. हवा की एक लहर उन्हें बेनकाब कर गई.
उम्मीद करता हूँ आप लोगों को पसंद आई होगी। और एक और सुना देता हूँ हल्की फुल्की सी। ये आप लोगों के लिए है और हम लोगों के लिए भी, क्योंकि प्रशिक्षण आयोजित होती रहते हैं और हमको लगता है कि प्रशिक्षण बहुत आसान होता है। ठीक है, तो ये 2 मिनट में हो जाएगा, 2.5 मिनट में, क्योंकि आप लोग अभी जब स्कूल में पहुंचेंगे कल, तो वहाँ पर एक साइड बनाने के लिए आप लोग को दिया जाएगा और उसमें अगर 2.5 मिनट से ज्यादा देरी होगी तो फिर से आप लोगों को अपलोड करना होगा, है ना राठौर सर? तो मैं 2 मिनट 2-2.5 मिनट से ज्यादा नहीं बोलूंगा। कली बनकर गुनगुनाना, फूल बनकर मुस्कुराना, मुरझाकर अस्मिता मिटा लेना, गिरकर लापता हो जाना, जिंदगी नहीं है गुलाब का फूल। सभी मिलेंगे तुम्हें नहीं प्यार से, हाथ फेरेंगे नहीं दुलार से, पहचान होगी उनके व्यवहार से, मुरझा जाओगे मौसम की मार से, क्योंकि जिंदगी नहीं है गुलाब का फूल। साख से टूटकर भी तुम्हें रहना होगा, लोगों के पैरों को भी सहना होगा, बहाएगी हवा जिस तरफ तुम्हें बहना होगा, तुम्हें भी एक दिन कहना होगा, क्या कहना होगा? जिंदगी नहीं है गुलाब का फूल। थैंक यू। बहुत खूब कहा सर। सर ने अभी जो शायरी पढ़ी थी और सर की जो हालत हो गई थी, तो वो देखकर हम तो शेर व शायरी नहीं करते भाई, हम तो सिर्फ फिल्मों के गीत गाते हैं। तो ये सुनकर सर की हालत देखकर और उन्होंने जो लिखा था वो सब सुनकर ये गाना याद आ रहा था। झलक दिखाती मगर ठीक यही नहीं जाना, याद आया कुछ? ऐसे ही हुआ था ना सर? नहीं, ये बंद। आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात सरांच्याच व्याख्यानाने झाली होती आणि सरांनी सुरुवातीलाच आपल्याला या संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा खूप कमी शब्दात सांगितला होता आणि मोजक्या शब्दात बरंच काही सांगितलं त्यांनी की जे आम्हाला उपयोगी पडेल त्यांच्या या भाषणाने। तर त्यांचं स्वागत आहे। मी विनंती करते गौतम माने सरांना की त्यांनी राठोड सरांकडे पुष्पगुच्छ देऊन राठोड सरांनी जयवंत कुलकर्णी सरांचं स्वागत करावं। जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद सर। आणि आता मनोगतासाठी मी आमंत्रित करते गांधीबाई मंडळीचे शिंदे सर यांना। शिंदे सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे। तुम्ही सगळेजण आमच्या शाळेत येतात, काही तक्रारी असतील, काही नसतील सुद्धा। या 4-5 दिवसामध्ये आपल्याला आपल्या प्रशिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी समजावून सांगितली काय कशा प्रकारची आहे। सर आपला आभार आणि धन्यवाद। थोडंसं एक बोलावंसं वाटतं। मगाशी मॅडम म्हणाल्या होत्या की आम्हाला 4 माळे चढावे लागले। मॅडम वास्तू आमची आहे अशी आहे, आता आपला फिटनेस कसा आणि किती याच्यावर आपण माळे किती चढणार किती उतरणार हे आपण ठरवणार आहोत। याच्यातली एक गोष्ट मला सांगायची वाटते आवर्जून। एक मॅडम मी पाहिलं होतं त्यांना पॅरालिसिस झालेला आहे आणि एक मॅडम हँडिकॅप आहे। कोणाच्याही मदतीशिवाय त्या स्वतः 4 माळे वर चढत होत्या, चढून उतरत होत्या, जात येत होत्या आणि आपण तर धडधाकट आहोत। 4 माळे आता जर चढायचे नाही तर चढायचे कधी?
नाही चढावीत अशी अपेक्षा आहे. फिटनेस वाढवा मॅडम. गुड लक टू यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. सुलभक आहेत या ठिकाणी आपल्या बरोबर व्यक्त करणार आहे. मी सुरुवातीला या ठिकाणी श्रीयुत किरण दळवी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बरोबर व्यक्त करावं. First of all, good afternoon to everyone. Before this, whatever the sessions I have given here in front of you, I have given that all the sessions only in Marathi. Today here I am going to speak only in English, and I think this will be the last speech I am going to give in front of you for this session. First of all, here I will say you everyone give a pat to yourself. First you give a pat to yourself. Everyone. What is the reason behind of this that I will tell you. पहिल्यांदा सर्वांनी आपल्या स्वतःला शाबासकी द्यायची. तुम्ही स्वतःला शाबासकी देऊन घ्यायची. Some teachers they are from the Marathi medium. Yeah, okay. I think everyone has completed that activity. And what is the reason behind this? I ask you to give the pat to yourself. That is, you travel so far. Some teachers they travel from the Western line. Some teachers they travel from Tikvala, I will say. Some teachers they travel from CST side, and afterwards here that teacher already she has mentioned they have to clean there the 4 floors, I will say, and after that they have to come and settle down here in the hall. But after that you all settle very nicely and listen all the lessons very carefully. And what was our my team motto that I will tell you, that is only whatever we have got the knowledge at the district level, that knowledge we have to give to at your stage, or here I will say that all the knowledge we try to give only to you whatever we have learned here. And here I will stop there whatever I have to say, and one last point I will say, that is whatever we have taught here or whatever information we are given, you will implement that information, you will use that information, you will utilize that information very well and nicely in your school. That's only I want to promise from your side. Thank you. Today, on 15th of February, we are in the last session. We are going to conclude our NEP sessions, and it is very privileged to have a final speech in front of all the trained teachers. On 3rd February, when we resumed at Kamode, I want to take that experience, sir. It was a fresh day when we joined there. We wanted to get everything, to learn, to get new knowledge, and similarly, now we came here on 11th of February. When I heard Jeevan Kulkarni sir, it was a very familiar word for me, that
because of my one of the best friend, which he worked in the same school. So I wanted to get the education from all RPs. They had already qualified, they had already taken the curriculum training from state level. So when I heard that we have to give the same training at taluka level, sir, it was very troubling actually, because before this I was only a trained teacher like you, assistant teacher like you, and it is my good luck that at the age of 40 I given my a small knowledge comparing to all experienced people, comparing to all trained teacher. It is a very privilege to present myself with great NEP training, and I hope my education, my lessons reaches to you. So, in front of Jagan Kulkarni sir, again sir, I am thankful to you that sir, there I was your student and here I am RP sir. So, thank you so much sir, and sir, I can say all trained teachers will they are ready for next NEP programs at their school levels. So thank you sir, and thank you all trained teachers to be here me. Thank you. Thank you. प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य संशोधन आणि शैक्षणिक प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत 5 दिवसाचे हे वारस्तरीय प्रशिक्षण पार पाडले आणि या प्रशिक्षणाला आम्हाला ज्यांनी शिकवलं जिल्हास्तरावर कामोटे येथे याच शाळेतील शिक्षक जयवंत कुलकर्णी सर हे सुद्धा इथे लाभले आणि सकाळी त्याने आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलं. तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे एनईपीचं जे धोरण आहे, हे धोरण जे काही धोरण आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मॅडमने सांगितलं, क्षमा मॅडम आणि मला वाटतं शकील सरांना बघितलं एनईपीच्या ट्रेनिंगला, ते आम्हाला ट्रेनिंगला होते आणि शकील सर फोटो काढायचे आणि बघायचे कोणी गोंधळ करत असेल, काय करत असेल आणि खूप स्ट्रिक्ट वागायचे आणि तेच आज आमचे विद्यार्थी झाले होते. तर म्हणजे प्रत्येकावर ही वेळ आहे, उद्या तुम्हाला पण कोणाला तरी ट्रेनिंग लागणार आहे आणि अशा प्रकारचं म्हणजे ट्रेनिंग असेल तर त्याला सामोरं जायची, आपण सामोरं जायला हवं आणि प्रत्येकाला ते करावंच लागणार आहे. आणि जे काही कालपर्यंत ट्रेनिंग झालं, आज त्याला शेख साहेब आले होते, फक्त एक खंत वाटली की त्यांना जो आपला छोटासा प्रोग्राम राहिला होता, बरेच शिक्षक बोलले की त्यांना होऊन द्यायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांच्या समोर व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यांना कोर्टात जायचं होतं. त्यामुळे शेख साहेबांना थोडंसं ते एकम सरांनी जे काय गाणं गायलं आणि भांबरे सर आज नाही येत, ते जतींसाठी केले, त्याचा अनुभव त्यांना घेता आला नाही, त्यांना खूप आनंद झाला असता. तरी पण जे काही भारमान सर होते, माझे मित्रच आहेत ते, त्यांनी त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ आणि तो मेसेज पोहोचवलेला आहे शेख साहेबांपर्यंत. तर आणि तसं पाहिलं तर राठोड सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, कारण ते अगोदर सुरुवातीला सांगत होते की 2-3 वर्ग करावे लागतील, 2 जे काही 50 जणांना फक्त 2 आरपी आहेत, परंतु आपल्या शाळेचं सुद्धा कामकाज आहे, बाकीचं काम आहे आणि त्यांनी आम्हाला समजून घेतलं
आणि एकच वर्ग दिला आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा आम्हाला समजून घेतलं, आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद. एवढं बोलून थांबतो. अभी समय भी हो रहा है, सब लोग मुझे लगता है कि इंतजार कर रहे हैं कि कब छुट्टी हुई, लेकिन हम लोगों को हमारी टीम ने जिस तरह से भी 5 दिन का प्रशिक्षण आप लोगों को दिया गया हमारे टीम के द्वारा, मैं समझता हूँ कि जो मुझे या हमारी टीम को जो हमारे आरती के द्वारा मिला हुआ था, हमने वो सब कुछ आपको देने का प्रयास किया और मुझे विश्वास है कि शायद वो सब कुछ आप तक पहुंचा है. आप लोग अपने विद्यालय में अपने विद्यार्थियों पर उसका क्रियान्वयन या उपयोग जो है आप अच्छे ढंग से करेंगे, ये मुझे विश्वास है. और मैं इसके साथ ही साथ आप सभी लोगों ने जो 5 दिन धैर्यपूर्वक हम लोगों को सुना, एक अच्छा वातावरण दिया, उसके लिए मैं आप सभी का आभार प्रकट करता हूँ और मैं इसी के साथ अपने वाणी को विराम देता हूँ. आमच्या शाळेचे त्यांनी मला इथपर्यंत येण्याची संधी दिली, कारण जेव्हा 1 तारखेला आमच्या मॅडमने मला सांगितलं तुम्हाला प्रशिक्षणाला कामावर येथे जायचं आहे, ते मला आवडलं नाही, कारण ते निवासी प्रशिक्षण होतं आणि मी राहू शकत नव्हती. पण ठीक आहे, चालेल, मी हे सुद्धा चॅलेंज एक्सेप्ट करेन आणि मी गेले तिथे प्रशिक्षणाला. 5 दिवस येऊन जाऊन केलं प्रशिक्षण, थोडं लांब होतं, पण तरी म्हटलं आपण करूया आणि केलं ते 5 दिवसाचं प्रशिक्षण. ते तर खुश झाले की आता बरं झालं सुटलं आपण म्हटलं. पण जेव्हा पुन्हा मी गेली शाळेत, म्हणजे 1 दिवस शेअर टाकली शनिवारी, मग सोमवारी आम्हाला शाळेत गेली की झालं मला प्रशिक्षण, पण सर्टिफिकेट दाखवलं. पण पुन्हा मग एक सर्टिफिकेट आलं राठोड सरांचं नावासकट की शाळेचे तिकडे जाणार सुलभ म्हणून. मग थोडं असं वाईट पण वाटलं, पुन्हा जायचं आहे, कारण सकाळी इथं 10 वाजता पोहोचतं माझ्यासाठी मुश्किलचं काम आहे, कारण खूप लांब राहायचे अपार्टमेंटला आणि तिथून सकाळच्या टायमाला यायला म्हणजे हिंदीचं काम आहे, खूप मुश्किल. मग मला सवय नाही त्यावेळी, माझी शाळा दुपारची असते, मग माझी ट्रेन यायची असते 11 वाजताची, मग मी आरामात त्या टायमाला. पण तरी सुद्धा म्हणजे चल आता 5 दिवस आणि माझ्यावर माझ्या घरचे फार सफल झाले की ते 5 दिवस हे 5 दिवस म्हणजे 10 दिवस काढायचं काम, ते तर कशी काढले आम्ही, पुन्हा 5 दिवस कसं करणार आम्ही, तर ॲडजस्ट करा माझ्यासाठी. केलं त्या लोकांनी ॲडजस्ट आणि पुन्हा तिकडे येऊन जेव्हा आम्हाला सांगितलं की 200 लोक येणार आहेत एनवडचे, तर एवढ्या लोकांना आणि त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा पण जास्त सिनियर, जसं गाडगे महाराजच्या मॅडमने सांगितलंय की आम्ही जास्त पावसाळ्यात बघितले, तरच तुम्ही लोक म्हणजे जास्त असे लोक आहेत जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, कारण मी कमीत कमी 11-12 वर्ष झाले माझ्या सर्व्हिसला, जास्त काही मला अनुभव नाही आहे आणि जास्त पावसाळ्यात सुद्धा मी पाहिलेलं नाही आहे. पण मी प्रयत्न केला की माझ्या परीने की मला तिकडे प्राप्त झालेलं ज्ञान जे आमचे सुलभ होते, त्याच्यापासून आपल्याकडे समोर बसलेले आहेत, त्या लोकांनी मला जेवढं चांगल्या पद्धतीने ज्ञान दिलं तेवढंच चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे चांगलं मला वाटत देऊ शकते, पण मी प्रयत्न केलेला आहे. काही लोक बोलत होते मागे, गप्पा मारत होते, आता त्याला तर काही पर्याय नव्हता आमच्याकडे, आम्हाला जो कार्यभार दिला तो पार पाडायचा होताच, कारण आम्हाला सुद्धा सांगायचं असतं राठोड सरांना की आम्ही एवढ्या दिवसात थोडे सेशन घेतलेले आहे, तर आम्हाला 5 दिवस प्रत्येकाला सेशन वाटून दिलेलं, टाइम टेबल सुद्धा आलेलं, त्यानुसार नियोजन करून आम्ही 4घांनी सगळे सेशन्स पूर्ण केले. आणि मला असं वाटतं मी जे सांगितलेलं ज्ञान तुम्ही तुमच्या शाळेपर्यंत न्याल आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या शाळेचं नाव वर नेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही करालही, कारण तुम्ही लोक सुद्धा खूप हुशार आहेत. कारण मी खूप लोकांना बघितले की माझ्यापेक्षा अनुभवी लोक इथे आहेत, ते लोक ते कार्य चांगल्या पद्धतीने करतात आणि माझ्या बरोबरी आहे जे 11-12 वर्ष झाले ते सुद्धा त्या स्तराला जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. थोडं बोलून माझं बोलणं संपलं. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मला
10-15 मिनिट राहिलेले फक्त आपलं सगळा इथला कार्यभाग आपण आटोपून घरी जाणार आहात. माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत की काय काय झालं काय काय नाही. सकाळी पण मला वाटलं ना तुम्ही परत इथे येऊ शकेल ते, कारण तिथून परत दुसऱ्या मीटिंगला सर आमच्याबरोबर होते राठोड सर, परत एकदा इकडे ते माहिती नव्हतं, पुन्हा इथे येण्याची संधी मिळाली. आदरणीय व्यासपीठ श्री राठोड सर, माझे सर्व सुलभक मित्र वगैरे काही म्हणत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या शाळेत इथे सगळे सिनियर शिक्षक आहेत, काही आमचे बांधव आहेत. तुम्ही जसं म्हणतात की 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर, मी जवळजवळ 1.5 महिन्यानंतर शाळेत येतो. फक्त शनिवारी येतो, साधारणपणे 2 तास तोंड दाखवतो आणि परत पुण्याला निघून जातो. जसं मॅडमने सांगितलं मुजावर मॅडमने की तिथे काय परिस्थिती असते आणि काय होतं ते. आम्ही जवळजवळ 1.5-2 महिने आमच्याकडे हेच चाललेलं आहे. माझ्या मागे माझे सगळे सहकारी कुठलाही त्याचा हे न येऊ देता सगळी शाळा त्याच्या बाबतीत उभी आहे. म्हणून कदाचित एक POTच्या प्रशिक्षणासाठी माझ्यासारखा एक व्यक्ती त्या ठिकाणी जाऊ शकला. आपल्यातलं ज्यावेळेस कोणीतरी छान काहीतरी काम करत असेल, त्यामागे त्याची जी बॅकिंग असते, ती टीम असते, ते आमच्या शाळेसारखी असते की त्या शिक्षकाचं नक्की कल्याण होईल. मला खरंच आमच्या शाळेबद्दल भरभरून किती सांगेल असंच आहे त्या ठिकाणी. दुसरं महत्त्वाचं असं की तुम्ही प्रशिक्षणामधून जे काही घ्याल ते आपल्याला पुढे इम्प्लिमेंट करायचं आहे. बरेच जण असा विचार करत असतील, आता कुणीतरी म्हटलं की रिटायरमेंट जवळ आली वगैरे वगैरे, किंवा आणखी हे पण मॅडम म्हणाल्या मुलीवर मॅडम की काय उन्हाळी पावसाळे काहीतरी झालं तो विषय. उन्हाळ्या पावसाळ्याचा विषय जर म्हणाल तर आता परवा जे एक ट्रेनिंग घेतलं मागे, मॅडम काय चाललंय, का बोलतायत आपण, हे अजिबातच अपेक्षा नाही ना इथे. सर तिथे एक RP म्हणून ट्रेनिंग म्हणून आलेले होते, ते शिक्षण सेवक म्हणून त्यांचा 3रा की 4था महिना आतासा संपतोय. मी काय बोलतो कळलं, शिक्षण सेवक म्हणूनचे ते 2रा-3रा महिना आता जॉईन झालेले, पवित्र पोर्टल मधून नव्याने शिक्षक म्हणून जॉईन झालेले शिक्षक जे आता RPचं ट्रेनिंग घेतलंय, तर आता BMCच्या ट्रेनिंगला ते परत पुढे ट्रेनिंगसाठी जाणार आहे. मी हे सांगतोय अंडरलाईन करून, ही इज द बेस्ट ट्रेनिंग अँड द बेस्ट ट्रेनर ऑल्सो. उन्हाळी पावसाळ्या वगैरे असा काहीच विषय नसतो. आमच्यापेक्षाही खूप ज्युनियर असलेली मंडळी खूप चांगलं काम करतायत आणि त्याच्याबद्दल बरंच सांगायला बरंच काही, पण तो आता वेळ नाही आपल्याला. महत्वाचं काय आहे की जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, जी साधारणपणे 34-35 वर्षानंतर देशामध्ये एक प्रकारचं एज्युकेशनल रिव्होल्युशन आहे, आणि या एज्युकेशनल रिव्होल्युशनचे आपण खरं तर कोण आहोत, साक्षीदार आहोत. पुढे ज्यावेळेस 8-10 वर्षानंतरची जी नवी पिढी येईल, त्यावेळी आम्ही सांगू शकतो आपण की आम्ही ते जे धोरण होतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर आपण इथून फक्त चांगलं घेऊन जावं. आमच्या सुरुवातीकडून जरी त्यांनी त्यांच्या परीने नक्की 100% देण्याचा प्रयत्न केलेला असेल, पण तुमच्याकडे एक छान पुस्तिका बनलेली आहे पिंक कलरची. तुम्हाला ब्ल्यू कलरची पुस्तिका नसेल दिलेली, परंतु पिंक कलरची जी पुस्तिका आहे, किंवा ज्यांनी SCM तयार केला, ज्यांनी NEP तयार केलं, असे काही मार्गदर्शक आम्हाला त्या ठिकाणी लाभलेले होते. डॉक्टर हाना जगताप म्हणून आहे, त्याच्यानंतर बरेच SCRT मध्ये बरेच अधिकारी आहेत, त्यातले काही माझे मित्र पण आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिपार्टमेंटचे डोळे, कान, नाक सगळं अतिशय सुस्थितीत असतं, आणि त्यातले कोण चांगले आहेत, कोण कोऑपरेट करते, कोण कसे आहेत, ते बरोबर घेऊन ते बरोबर त्यांना वरच्या पातळीवर नेण्याचं काम ते करत असतात. आपली सिन्सिअरिटी, आपले अनुभव हे फार महत्वाचे असतात, आणि त्यातूनच चांगली माणसं बरोबर निवडली जातात आणि ती त्यांच्या हाती चांगली डोर दिली जाते, त्यांच्या हातून चांगलं काम करून घेतात. मी कदाचित त्यातलाच एक भाग्यवान असेल, म्हणून मी कदाचित थोडंसं वेगळं मला करण्याची संधी, काम करण्याची मिळालेली. पण आपलं प्रत्येक गोष्टीचं नोटिंग होत असतं, आणि जर आपण चांगलं करत असतो तर त्याचा नक्की आपल्याला कधी ना कधीतरी त्याचा
बेनिफिट हा मिळतो. बाकी काही असो, पण आपण आपल्या मुलांपर्यंत आपल्याला क्षमता विकसित करायची आहे. जसं मी सकाळी म्हटलो, असे बऱ्याच जणांची अजून बरीच सेवा बाकी आहे आणि NEP एक अतिशय सुंदर धोरण आहे, ज्याची कदाचित आपला समाज, भारतीय समाज, महाराष्ट्र बरेच दिवस वाट पाहत होता. बरीच विषमता पूर्वीच्या काळामध्ये होती आणि गेल्या ह्या 20-25 दिवसापासून आम्ही जे काही त्यामध्ये काम करतो आहोत त्याच्यावर एवढंच म्हणेल की त्यात आपल्या विद्यार्थ्यांचं हित आहे, त्यातच आपलं हित असतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जे काही सुलभतांनी जे दिलेलं आहे ते पोहोचवा. त्यांनी चांगलंच दिलेलं आहे अशी मला खात्री आहे. सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा. धन्यवाद. की माणसाने माणसाशी माणसासारखे वागायचे. इथे आम्ही कोणीही एक जात नाही, एक धर्म नाही, एक पंथ नाही, सगळे एक आहोत, सगळे समान आहोत. त्यामुळे कुठल्याही एका धर्माचं, एका जातीचं, एका पंथाचं गाणं आपल्याला सगळ्यांनी मिळून नाही गायचंय. दररोज आम्ही महाराष्ट्र गीत गात होतो. आमच्या शिर्डीची साईबाबाही असेच आहेत. त्यांना कुठलाही धर्म नाही, कुठलाही पंथ नाही. तिथे हिंदू जातात, मुस्लिम जातात, जैन जातात, ख्रिश्चन जातात, सगळे जातात त्यांच्या पायाशी डोकं टेकवायला. अशा या शिर्डीच्या साईबाबांचं गाणं ज्याच्यात तुम्ही सगळे सहभागी होऊ शकता, असं अमर अकबर अँथनीचं